नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज आपण शिकणार आहोत परिसर अभ्यास भाग क्रमांक 1. मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं की पर्यावरण आणि संतुलन. पर्यावरण आणि संतुलन याचा काय परस्पराशी संबंध घडून येतो हे आपण पाहिलं. तर आज आपण पाहिलं की पर्यावरण म्हणजे काय आणि संतुलन म्हणजे काय? याचा परस्पर काय संबंध आहे हे देखील आपण पाहिलं आहे. तर आज आपण पाहणार आहोत की नवीन भागाकडे वळणार. आपल्या पाठाचं नाव आहे कुटुंबातील मूल्य. म्हणजे कुटुंब म्हणजे काय आणि त्याची मूल्य काय? सर्वात प्रथम मी सांगेन की कुटुंब म्हणजे काय? कुटुंब काय आहे की कुटुंब म्हणजे जिथे आपण सर्व व्यक्ती एका घरामध्ये एका छताखाली राहत असतो त्याला आपण काय बोलत असतो? कुटुंब बोलत असतो. आणि मूल्य म्हणजे मूल्याचा काय अर्थ की काही कुटुंबात राहण्याचे काही त्या तत्वे असतात. मूल्य म्हणजे तत्वे आहेत की कुटुंबातील हर एक व्यक्तीला त्या गोष्टीचं काय करावं लागतं? पालन करावं लागतं आणि त्या सर्व गोष्टीवर सर्व व्यक्तींनी त्या गोष्टीचं पालन करत असतात. म्हणजे कुटुंबातील मूल्य म्हणजे काय? कुटुंबात राहणारे ज्या काही तत्वे आहेत त्या एकमेकांसाठी असतात ती तत्वे आणि ती सर्व व्यक्ती आनंदाने त्या गोष्टी पार पाडत असतात. त्यालाच बोलतात कुटुंबातील मूल्य. तर बघा आपली प्रश्न आहे की या पाठात आपण कुटुंबातील निर्णय जे घेत असतो, निर्णय म्हणजे कुटुंबातील कोणताही निर्णय असो, तो निर्णय आपण एकमेकांच्या विचाराने आपण एकटेच निर्णय घेतो का? कुटुंबात आपण एकटे राहतो का? नाही. तर कुटुंबामध्ये हर एक व्यक्ती राहत असते. त्याच्यामध्ये काही निर्णय घेत असतो. काही सार्वजनिक प्रश्नाबाबत निर्णय घेतो. सार्वजनिक प्रश्न कोणते असू शकतात बरं आपल्या कुटुंबामध्ये? की समजा आपल्याला फिरायला बाहेर जायचं आहे, तर आपण फिरायला एकटेच जाणार का? तर नाही. तर कुटुंबातील हर एक व्यक्तीचा त्याबाबत निर्णय घेतला जातो की चला बाबा की आपल्याला जर फिरायला जायचं तर कोणी कोणतं नाव सांगेल, कोणी कोणतं नाव सुचवेल, तर मग तिथे कसं जाणार, कोणत्या सुविधाने जाणार, तिथे कोणत्या गोष्टी घेतल्या जाणार, या सर्व गोष्टीचा जेव्हा विचार कुटुंबात केला जातो त्याला आपण तो सार्वजनिक. कोणत्या प्रश्नाबाबत स्वतःचे विचार असतील, कोणत्या आपला जर प्रश्न असेल त्याबाबत आपलं मत मांडणं आहे. प्रामाणिकपणा, अप्रामाणिकपणा याचे काय फायदे तोटे आहेत हे आपण पाहणार आहोत. सार्वजनिक जीवनातील प्रामाणिक फायदा सहिष्णुवृत्ती म्हणजे की कोणत्याही गोष्टीचा म्हणजे जिथे भेदभाव केला जात नाही त्याला म्हणजे सहिष्णुवृत्ती, ते आपण पाहणार आहोत. स्त्री पुरुष समानता नेमकं काय आहे? स्त्री पुरुष समानता दिली पाहिजे का नाही पाहिजे? या सर्व घटकांचा आपण इथे याच्यामध्ये काय करणार आहोत? अभ्यास करणार आहोत की नेमकं काय काय सांगितलं. जे आपण आता सध्या घटक वाचले त्या घटकांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. बघा इथे काय सांगितलं की आपण काय करतो? आपण कुटुंबात राहत असतो, बरोबर. या कुटुंबातील हर एक व्यक्ती एक निर्णय घेण्यात जो सहभागी असतो. निर्णय घेण्यात सहभागिता म्हणजे काय असतो की आपण जेव्हा एका कुटुंबात राहतो, कुटुंबातील हर एक व्यक्ती आपल्या सोबत राहतात, तेव्हा काय असतं? आपले आई वडील, आपला भाऊ बहीण, तेव्हा आपण एकत्रितपणे राहत असतो, बरोबर. पण एकत्रित राहत असताना हर एक गोष्टीचा एक विचार घेतला जातो, एक निर्णय घेतला जातो. तो सर्वांच्या सहमतीने आणि संमतीने घेतला जातो. प्रत्येकाची जी आवड निवड आहे त्या गोष्टीचा देखील विचार केला जातो. असं होत नाही की फक्त चला बाबा मला जे वाटतंय तेच होणार किंवा जे घरातील मोठी व्यक्ती आहे वाटतं त्यांना जे वाटतं तोच निर्णय, असं नाही. की घरामध्ये हर एक व्यक्तीचा एक स्वतंत्र विचार घेतला जातो की बाबा तुला काय वाटतं, तुझं काय म्हणणं आहे, तुझा काय विचार आहे, या देखील गोष्टींचा विचार केला जातो. मुलांनो, तुम्हाला देखील विचारलं जातं की नाही की सांग ना बेटा कुठे जायचंय फिरायला, सांग बेटा काय खाऊ आणायचं आहे, तर तुम्हाला ते बरं वाटतं की नाही, बरोबर. की म्हणजे तुम्हाला हा बाबा मला बाबांनी विचारलं, मला आईने विचारलं. तसंच आपण इथे बघा या पटामध्ये देखील पाहतो की सगळेजण एका टेबलवर बसले त्याचा विचार घेतला जातो. आता हे बघा या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की एक फॅमिली आहे, तिथे सर्वजण बसले आहेत. आजी आहे, बाबा आहे, आई आहे, वडील आहे आणि ते मुलीला गिफ्ट देतात. विचार मतही भिन्न असू शकतं. म्हणजे तुमचा जो विचार घेतला जातो, तुमच्यासाठी जर कोणी एखादी गोष्ट केली, तुम्हाला एखादं गिफ्ट दिलं, तर त्याचाही आनंद तुम्हाला त्या कुटुंबामध्ये मिळतो की नाही. की तुम्ही एखादी गोष्ट न मागता जर तुम्हाला आणली तर तुम्हाला अधिक जास्त त्या गोष्टीचा आनंद होतो. पण तसेच एकाच कुटुंबामध्ये एकाच घरामध्ये सर्व लोक राहत असले तरी त्यांच्या विचारामध्ये काय असू शकतात? मतभेद हे असू शकतात, बरोबर आहे. की एका व्यक्तीला जर मला जे वाटतंय ते जरूर आहे की ते समोरच्या व्यक्तीला देखील तेच वाटेल, बरोबर आहे. दादाला जे वाटतंय ते ताईला वाटेलच असं नाहीये. विचारामध्ये फरक असू शकतो, परंतु जे मेन आपलं उद्दिष्ट आहे ते गाठण्यासाठी थोड्याफार गोष्टी चेंजेस कराव्या लागतात. विचारामध्ये फरकपणा, विभिन्नता ही असू शकते. बघा आता जसं आपण बोलतो की आपण इतरांपेक्षा वेगळे असतो, कारण आपण ह्युमन बॉडी आहोत, आपण मानवी शरीर आहोत. आपण जर आपल्या हाताची बोटे 5 आहेत तर ती ती सारखी आहेत का? तर नाही. तर आपली जी
घरात राहणारी जी व्यक्ती आहे ती देखील जरी आपले नाक, कान, डोळे जरी सारखे असले तरी आपले विचार हे सारखे असू शकणार नाही. जर घरामध्ये देखील विचारामध्ये जर भिन्नता असेल, तर बाहेर देखील नक्कीच या विचारामध्ये भिन्नता असेल. बघा तुम्हाला या पिक्चरमध्ये दिसत असेल. आपण काय केलं, आपण इतरांपेक्षा वेगळं वाटलं तरी अनेक बाबतीत आपले विचार आणि मते इतरांशी जुळू शकतात. म्हणजे हर एक व्यक्ती चे विचार आणि घरातल्या लोकांचे विचार आणि माझे विचार किंवा तुमचे विचार हे एक येतीलच असं नाही. कदाचित एखाद्या वेळेस एकत्र येतील, पण कदाचित ते एखाद्या वेळेस एकत्र येऊ शकत पण नाही किंवा ते विचार वेगळे पण असू शकतात. म्हणून इतरांपेक्षा आपले विचार करण्याची पद्धत, आपली विचाराची मांडणी, आपले प्रकार हे वेगळे असू शकतात. आता जसं तुम्हाला इथं दिसतच आहे, की बघा इथे त्यांनी काय दाखवलंय, की इथे गावची लोकं आहेत, गावची माणसं आहेत, ते एक वेगळ्या विषयावर चर्चा देखील करत आहेत. आणि इथे देखील पाहिलंय, की बघा आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असते. जेव्हा आपण एका घरामध्ये राहत असतो तर साहजिकच आहे आपल्याला काय वाटतं, एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी वाटायलाच पाहिजे. कारण आपण काय करत असतो, त्या कुटुंबाचा एक भाग आहोत आणि ही आपली जबाबदारी आहे, की जर मी त्या कुटुंबात राहत आहे, तर माझा छोटा भाऊ आहे, छोटी बहीण आहे, तर मला तिची काळजी घ्यायची आहे, मला त्याची काळजी घ्यायची आहे. मला त्याच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी वाटलं पाहिजे. जो मोठे जे आहेत ते आपले आजी आहेत, बाबा आहेत, त्यांचा आदर करणं हे गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टीची आपण जेव्हा काळजी घेतो, म्हणजेच मी जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुटुंब जेव्हा राहत असतो, तेव्हा त्याची काही मूल्य असतात, तत्त्वे असतात. ते आपण एकदम प्रेमाने त्या गोष्टीचं पालन करत असतो, की म्हणजे आपल्याला कोणी सांगत नाही, की तुम्हाला ही गोष्टी पालन करायच्या आहेत. तुम्ही ह्या गोष्टी अशा केल्याच पाहिजे. तर असं काही नाही मुलांनो. बघा हे एक हॅपी फॅमिलीचं चित्र आहे. एक छान कुटुंब आहे, की जे हॅपी आहे, खुश आहे, आनंदी आहे. तिथे बघा, तर तिथे काय म्हटलं, की याच्यामध्ये प्रेम तुम्हाला दिसत आहे, की या घरामध्ये किती प्रेम आहे, आपुलकी आहे, आनंद आहे. तसंच आपल्या घरातले देखील हे वातावरण कसं असतं, प्रेमाचं आहे आणि आनंदाचं देखील असतं. आपण बघा या पिक्चरमध्ये पाहू शकतो, की आपण जसं मी सांगितलं, की जर आपण मोठे आहोत, तर आपण आपल्या छोट्या भावाची, छोट्या बहिणीची कशाप्रकारे आपण काळजी घेतो. आपण परस्परांची काळजी घेतो, विचारपूस करतो. घरातील कोणती गोष्ट करताना आपण एकमेकांना विचारतो, की आपल्याला वाटलं आणि आपण ती गोष्ट केली असं होत नाही. आपल्याला ती गोष्ट वाटणे, त्या गोष्टी आपण आपल्या घरातल्या व्यक्तींना ते विचार सांगणे, मांडणे आणि त्याप्रमाणे त्या गोष्टीचा एकमत झालं तर त्या गोष्टीला पुढे चालना देणे. बरोबर? तर जर तसंच इथे पण बघा दाखवलं, की आपण जर घरात आहोत, एकमेकांची काळजी घेत आहोत, त्याची विचारपूस करत आहोत. विचारपूस करणे म्हणजे काय? बघा इथे काय सांगितलंय, विचारपूस करणे. काळजी घेणे तुम्हाला कळालं, की जो लहान भाऊ आहे, बहीण आहे, तर त्याला सांभाळणे, त्याला रडू न देणे, त्याला भूक लागली तर त्याला बिस्किट देणे, खायला देणे, याला काळजी घेणे बोलतात. बरोबर आहे? विचारपूस करणे म्हणजे जर एखाद्या घरातील व्यक्ती ती आजारी आहे, ती कोणीही असो, छोटी असो, मोठी असो तुमच्यापेक्षा, तर तुम्ही त्याची काय करता? विचारपूस करता. बरोबर आहे? की बाबा तुला काय आता बरं वाटतंय का? तू औषधं घेतलीस का? तुला काय खायला आणून देऊ का? म्हणजे आपण हे विचारपूस करतो. सपोज एखाद्या वेळेस अजून दुसरं उदाहरण म्हणजे समजा आई-वडील जेव्हा घरी नसतात, जेव्हा कोणी पाहुणे अचानक घरी आले, तर तुम्ही काय करता? त्यांना पाणी देता, त्यांची विचारपूस करता, तुम्ही कसे आहात? बरे आहात का? म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला कोणी शिकवत नाही. जेव्हा कुटुंबामध्ये आपण राहतो, तेव्हा कुटुंबातील हर एक गोष्टी आपल्याला त्या काही समजून जातात. म्हणूनच आपण त्याला बोलतो, की कुटुंबातील मूल्य आहेत. ती काही तत्त्वे आहेत, ती आपोआप आपण कुटुंबात जन्मापासून त्या गोष्टी आपोआप आपण शिकत असतो. आणि म्हणून तिथं की कोणतीही गोष्ट करताना आपण विचारत असतो, की बाबा तुला काय हवंय का? तुला काही पाहिजे का? या गोष्टीचा आपण नेहमी काय करत असतो? अवलंब करत असतो. त्यांना त्या गोष्टी आपण विचारत असतो. आपण बघा इथेच बघा, आपण परस्परांची काळजी घेतो, विचारपूस करतो. घरातील कोणती गोष्ट करताना एकमेकांना विचारतो. तर त्यांनी ते सांगितलं, की जसं घरामध्ये विचारतो, तसं बाहेरमध्ये देखील आपण विचारतो. आपण जेव्हा टेबलवर बसतो, तेव्हा देखील या गोष्टी विचारतो आणि परस्परांशी बोलून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो, की जेव्हा आपण एकत्र बसतो, मग ते आपण घरामध्ये गप्पा मारताना बसू, आपण जेवताना बसू किंवा आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो बसू किंवा जेव्हा आपल्याला फ्री वेळ असेल, जेव्हा वीकेंडला गेलो, तेव्हा एकत्र बसतो. तेव्हा आपण सर्व गोष्टीचा एकत्रितपणे विचार करून, परस्परांशी बोलून सर्वांना पटेल असे निर्णय आपण घेण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. असं होत नाही, की चला बाबा अर्ध्या लोकांना पटलं आहे आणि अर्ध्या लोकांना नाही पटलंय म्हणून त्यांची एखादी एक वेगळी टीम आहे, वेगळी असं नाही. घर आहे तर घरामध्ये हर एक व्यक्ती एकमेकांशी प्रेमाने जोडला गेलेला आहे आणि प्रत्येक जण काय करत आहे, प्रत्येकाच्या जो निर्णयाचा तो काय करत आहे, आदर करत आहे, की नाही बाबा की अशाने अशा गोष्टी केल्याने आपल्याला फायदा होणार आहे, की नाही याचंही बरोबर आहे. जर सपोज उदाहरणार्थ जर मला
कुठे बाहेर आपल्या सर्वांना पिकनिकला जायचं आहे, तर आपल्यासाठी कोणता स्पॉट चांगला आहे, आपल्याला तो कोणता स्पॉट कशा प्रकारे छान जाता येईल, अशा प्रकारची सुविधा तिथे आहे का, अशी वाहतूक आहे का, मग ते कोणीतरी दुसरी व्यक्ती सांगतं, कोणीतरी त्या स्पॉटचं नाव सुचवतं, कोणीतरी तिथे काय आपल्याला घेऊन जायचं आहे, आपल्याला कोणत्या गोष्टींची तिथे गरज लागणार आहे, ते व्यक्ती आपल्याला एखादी व्यक्ती ती सुचवते. तिथे गेल्यावर आपण कुठे राहायचं ते देखील आपल्याला व्यक्ती सुचवते. म्हणजे घरातील अनेक व्यक्ती जे आहेत, जे 5-6 जे लोकं आहेत, ते सर्वजण आपल्याला सांगतात आणि मग आपल्याला पटतं, की नाही हां, बरोबर आहे. तू बोलतो ते बरोबर आहे. हां, तू जे सांगितलं ते पण बरोबर आहे. ठीक आहे. आपलं आता जसं ठरलंय आपण त्याप्रमाणेच करूया. बरोबर आहे. ह्या प्रकारचं म्हणजे बोलतात ना, की एक विचार विनिमय असतो घरामध्ये आणि तो विचार विनिमय करूनच पुढच्या सर्व गोष्टी ह्या काय केल्या जातात, साधल्या जातात. परस्परांशी बोलूनच सगळ्या गोष्टीचा निर्णय घेतला जातो आणि प्रत्येकाचा त्याच्यामध्ये विचाराचा आदान-प्रदान होतो. अशा पद्धतीने आपण सर्वजण कुटुंबातील निर्णय घेण्यात सहभागी होतो. म्हणून मग त्यालाच बोलतात ना, की सहभागी होणे, की कुणी एकटा किंवा 2 व्यक्ती निर्णय घेऊन नाही होत, की आम्ही ठरवले त्याप्रमाणे होणार. बरोबर असं नाही होत, की सगळ्या गोष्टींचा, सगळ्या व्यक्तींचा त्याच्यामध्ये विचार केला जाऊन त्या सर्व गोष्टीचा काय केला जातो, निर्णय तो एकमताने मांडला जातो आणि मग त्या गोष्टीवर अप्रूव्हल होतं. निर्णय घेण्यात सहभागी होत असल्याने काय होतं बरं? काय होतं निर्णय सहभागी घेतल्याने? जर आपण जर एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतो आणि त्याच्यात आपण सहभागी घेतलो तर काय होतं? ते आता इथे दाखवायचं, की जर आपल्याला समजून घ्यायचं आहे, की निर्णयामध्ये आपण जर सहभागी झालो, की आपल्या घरामध्ये एखादी गोष्ट ठरवायची आहे. आपल्याला जर एखाद्या गावाला जायचं आहे, आपल्याला फिरायला जायचं आहे किंवा एखादी वस्तू घरात आणायची आहे. ठरलं आहे, की बाबा मला फ्रिज घ्यायचं आहे, की बाबा मला टीव्ही घ्यायचा आहे. या गोष्टीचं एकमत झालं. मग तो कोणत्या कंपनीचा असला पाहिजे, ते कोणत्या व्होल्टेजचा आहे, किती व्होल्टेजचा आहे किंवा त्याची वॉरंटी किती आहे, बरोबर? जे ते मॉडेल चांगलं आहे का नाही, ह्या सर्व गोष्टी त्याच्यात पाहिले जातात. तसं बघा इथे दिलंय, तर आपल्याला काय वाटतं हे सांगण्याची प्रत्येकाला संधी मिळते. सगळ्यात पहिला पॉइंट काय आहे, की मला कुठेतरी माझ्या भावना ह्या व्यक्त करता येतात. मला सांगण्याची संधी मिळते, की मी फक्त ऐकण्याचं काम करत नाहीये. बरोबर मुलांनो? जसं बघा तुम्हाला देखील तुम्ही घरामध्ये जेव्हा मोठे माणसं बोलत असाल, तेव्हा तुम्ही देखील वाट बघत असता. अरे मला कधी बोलायला मिळेल, मला कधी बोलायला मिळेल. असं तुम्हाला वाटतं की नाही, की अरे मला कोणीतरी विचारलं पाहिजे, मग मी सांगेन. बरोबर? पण आपल्याला सांगितलेलं असतं, की मध्ये-मध्ये बोलायचं नाही, मोठ्यांच्या मध्ये बोलायचं नाही. पण जेव्हा आपण बोलतो, की नाही अरे आपल्याला एक अमुक-अमुक गोष्ट करायची आहे, आपल्याला एखादी वस्तू घ्यायची आहे, आपल्याला बाहेर फिरायला जायचंय, तेव्हा मग आई-बाबा म्हणतात, "बोला पटकन, काय करायचं, कसं-कसं करायचं, सगळ्यांनी बोला." मग तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. अरे बापरे! म्हणजे मलाही बोलायचं आहे. मग या गोष्टीचा आपल्यालाही आनंद होतो की नाही? म्हणूनच, की मला कुठेतरी सांगायचं आहे, या गोष्टीबद्दल मला आनंद वाटतो, की अरे मलाही बोलण्याची संधी दिली आहे. या गोष्टीचा तुम्हालाही आनंद होतो की नाही? बरोबर. तर तसंच म्हणायचं, की जर आपण परिवारामध्ये आहोत आणि एखाद्या गोष्टीचं जर चर्चा चालू आहे, तर आपल्याला मला देखील संधी दिली आहे. या गोष्टीचा आपल्याला एक संधी मिळाली, याचाही आपल्याला एक आनंद होतो, की अरे मला देखील विचारून काही गोष्टी केल्या जातात. याचा आपल्याला खूप आनंद होतो. बरोबर. आता तसंच परत काय, की एकमेकांना विचारून निर्णय घेताना त्या विषयावर चर्चा होते. चर्चा होऊन सर्व बाजू समजून घेता येतात. काय सांगितले ते विचारात निर्णय घेतल्याने त्याच विषयावर चर्चा होऊन सर्व बाजू समजतात, की म्हणजे जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा बऱ्याच प्रश्नांची उकल निर्माण होते, की चर्चा ती कशावर असं समजा आपल्याला एखादी वस्तू घ्यायची, प्रोडक्ट घरी आणायचंय, ते काही असो टीव्ही, फ्रिज वगैरे, तर त्या विषयावर चर्चा केली जाते आणि ती चर्चा करून सर्व बाजू समजले जातात, की नाही हे योग्य आहे का, हा कंपनीचं योग्य आहे का, त्या कंपनीचं योग्य आहे का. मग त्याच्यावर चर्चा करूनच त्या गोष्टीचा काय केला जातो, निर्णय घेतला जातो. त्या निर्णयावर एकमत जेव्हा होतं, तेव्हाच त्या गोष्टी आपण अंमलात आणतो. तिसरं महत्वाचं बघा, घरात आपल्या मताला महत्त्व दिलं गेलं आहे. या गोष्टीचा आपल्याला खूप आनंद होतो, की अरे मला देखील विचारलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला महत्त्व दिलं गेलं आहे. मी लहान आहे, पण मला देखील विचारलं आहे. या गोष्टीचा आपल्याला आनंद होतो की नाही? तसंच इथे, की म्हणजे मला देखील विचारले या गोष्टीचा आनंद होतो आणि म्हणून आपल्याला अजून म्हणजे आत्मविश्वास आपला वाढतो, की अरे मी देखील निर्णय घेऊ शकतो. माझा निर्णय मी सांगू शकतो. ही गोष्टीचा त्यांना आनंद होतो. आपल्या मताला महत्त्व दिले. व्हॅल्यू म्हणजे महत्त्व देणे. आणि हे पाहून आपल्या कुटुंबाबद्दल अधिक आपल्याला जवळकी वाटते, की आपल्या कुटुंबाबद्दल आपल्याला अजून जवळकी वाटते, की आपल्या कुटुंबावर प्रेम तर आहेच.
नाही असं नाही, परंतु अजून मला विचारलं गेलं आहे त्याच्यामुळे मला काय होतं, आपल्या कुटुंबाबद्दल अजून प्रेम वाटतं, अजून जवळकी वाटते, की मी देखील या घरातला काय आहे, एक भाग आहे, एक हिस्सा आहे आणि मला देखील विचारलं गेलं आहे म्हणजे मला काय वाटतं, महत्त्व वाटतं. माझ्या बोलण्याला महत्त्व आहे आणि त्या कुटुंबाबद्दल अजून आपल्याला काय वाटतं, प्रेम वाटतं, आदर वाटतो, आपुलकी वाटते, की अरे मी छोटा आहे तरी मला विचारलं जात आहे आणि त्याच्यामुळे एक आनंदाची भावना काय होते, निर्माण होते. बघा इथे काय सांगितलंय, आपल्या कुटुंबातील काही निर्णयात जसा सहभाग असतो, जसं एक कुटुंब आहे, कुटुंबामध्ये सगळेजण बघा बसलेले आहेत आणि एका कोणत्या तरी टॉपिकवर ते बोलत आहेत, की काही निर्णयामध्ये जसा सहभाग असतो, तसा तो आपल्या सार्वजनिक प्रश्नाबाबतही असतो. बरोबर? जसं आपण बघा आता आपण आतापर्यंत कुटुंबाचं बघत होतो, की कुटुंबामध्ये हर एक गोष्टीचा जो निर्णय असतो, सर्व व्यक्ती मिळून घेतात. कोणी एक व्यक्ती घेत नाही. तिथे लहानांना देखील बोलायची संधी आहे, मोठे तर बोलतातच, मोठ्यांनाही संधी आहे, तर लहानांना देखील संधी दिली जाते बोलण्याची आणि त्याच्यामुळे माझ्या मताला महत्त्व आहे, माझ्या मताला किंमत आहे, व्हॅल्यू आहे, एक आत्मविश्वास निर्माण होतो, कुटुंबाबद्दल जवळकी निर्माण होते, की हे झालं कुटुंबाबद्दल. पण हेच जर प्रश्न जेव्हा आपण समाजाबद्दल विचारले जातो, की तसं तो आपल्या सार्वजनिक प्रश्नाबाबतही असतो. जे पब्लिक डिसिजन मेकिंग असतो. पब्लिक डिसिजन मेकिंग म्हणजे सार्वजनिक जे प्रश्न असतात. पब्लिक म्हणजे जे बाहेरचे, घराच्या बाहेरचे. डिसिजन म्हणजे काय? निर्णय घेणे, डिसिजन मेकिंग असतो तो. आणि मग तेव्हा त्यावेळेस आपल्या मताला खरंच किंमत आहे का किंवा नाही हे देखील बघा आता इथे सांगितले जातं. तुम्हाला बघा हे काय दिसत आहे, एक काय वर्तमानपत्र दिसत आहे. इथे काय कसल्या प्रकारचे सेमिनार ऑफ बायोटरी एबिक ड्रॉ. इथे उदाहरणार्थ आपण वृत्तपत्रात लोकसहभागाच्या काही बातम्या वाचतो. म्हणजे एखाद्या वर्तमान पेपरमध्ये आपण काय बघतो, की एखादा बरेच लोक एका सेमिनारला आलेले असतात, बरेच लोक एका व्याख्यानाला आलेले असतात, बरेच लोक एका भाषणाला आलेले असतात. समजा कोण पॉलिटिशियन्स असेल, कोण नेता असेल आणि त्याचं जे दर्जेदार भाषण असेल, त्या गोष्टीसाठी एकत्र जमा होतात. म्हणजे या भागामध्ये आलेले असतात आणि मी त्याच्यापासून आपल्याला जेव्हा आपण एकत्रित होतो, तेव्हा आपल्याला काहीतरी आपल्या ज्या सार्वजनिक किंवा समाजाच्या हिताच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या आपल्याला ऐकायला मिळतील किंवा सरकारने आपल्याला काय गोष्टी अजून प्रोव्हाईड केल्या आहेत, पुरवल्या आहेत, या देखील गोष्टीची आपल्याला तिथे माहिती मिळते, की त्यासाठी हे लोकं एकत्रित आलेले असतात. आपल्या विचाराचं आदान-प्रदान इथं हे लोकं करीत असतात. म्हणजे जसं सार्वजनिक ठिकाण म्हटलं, की बघा सगळ्याच गोष्टी आल्या. जर आपण घराच्या बाहेर पडलो, तर आपण जसं शिकलो क्रमांक 4 मध्ये परिसरमध्ये, की परिसराचा भाग जो जो काही आपल्याला दिसतो, शाळा आहे, स्कूल आहे, कॉलेज आहे, मंदिर आहे, जे हॉस्पिटल्स आहेत, बरोबर? की ज्या अशा सुविधा आहेत, की आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना त्या सोयी सुविधा पुरवल्या जातात. बरोबर जसे की तुम्हाला दिसत आहे की घरं आहेत. आपल्या परिसरात अनेक छोटे-छोटे बदल व्हावेत असे आपल्याला वाटत असते. बरोबर जेव्हा आपण आपल्या घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे आपल्या परिसरामध्ये अनेक छोटे-छोटे बदल होणे गरजेचं आहे. नेमकं काय असू शकतं? तुम्हाला काय वाटतं? की छोटे-छोटे बदल कोणते असायला पाहिजेत? की समजा आपण घराच्या बाहेर पडलो, तर आपण कधी-कधी आपल्याला दिसतं की अरे खूप कचरा पडलेला आहे इथे, खूप घाण आहे इथे. तर आपल्या मनात काय येतं की अरे इथे काहीतरी कचऱ्याचा डब्बा हवा, की जेणेकरून काय करू येणारे जाणारे जे व्यक्ती आहेत ते लोकं काय करतील? त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये ते काय करतील? कचरा टाकत जातील. म्हणजे असे आपण विचार करतो. म्हणजे बोलतो ना की तुम्हाला काय वाटतं की काय बदल झाला पाहिजे? की परिसरात अनेक छोटे-छोटे बदल असे आपल्याला वाटतच असतात. समजा आपण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपण चालता-चालता आपण जेव्हा आपल्याला घाम येतो, तहान लागते, तर आपण म्हणतो की अरे, आता आपल्याला काय पाहिजे? एखादं मटकं असतं इथे पानपोई कोणी ठेवली असते, तर आता मी काय केलं असतं, पाणी पिलं असतं. तर मग आपल्याला असं वाटतं की कोणीतरी इथे पानपोई ठेवायला पाहिजे होतं. बरोबर आहे? की म्हणजे हर एक गोष्ट आपल्या मनात येते की अरे, खूप ऊन आहे, तर थोडं झाडाखाली गेलं. पण झाडच नाहीये, तर तू कुठे बसणार? तर अरे शिट यार, झाडे लावले पाहिजेत. म्हणजे असे बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. यालाच बोलतात छोटे-छोटे बदल. जे छोटे-छोटे बदल असतात. परंतु ते कालांतराने पुढे जाऊन ते कुणाला तरी उपयोगी ठरणार आहे, ते कुणाला तरी जीवनदायी ठरणार आहे, जीवन देणार आहे आणि त्याचीच प्रेरणा घेऊन तीच परंपरा, तीच गोष्ट पुढे तीच व्यक्ती बघून ती कायम पुढे चालू राहणारी गोष्ट आहे. जर आपण आज पाऊल उचललं, तर तेच पाऊल आपली येणारी पिढी ते उचलणार आहे चांगल्या कामासाठी. ती व्यक्ती देखील मागे-पुढे नाही बघणार, की ती व्यक्ती देखील ती गोष्ट पुढे चालू ठेवणार आहे. तसेच म्हणून आपल्या परिसरात देखील असे छोटे-छोटे बदल जसे मी तुम्हाला आता सांगितले, ते देखील बदल आपल्याला व्हावे असे साहजिकच वाटतच असते. ते बदलामुळे की आपण काय केलं पाहिजे, की मला काय वाटतं आधी मला विचार आला पाहिजे. इथे देखील बघा एक चर्चा चालू आहे, की
एक डिस्कशन चालू आहे, की परिसरातील बदलाविषयीचे निर्णय सर्वांनी मिळून घेणे हिताचे असते. सर्वांनी मिळून घेण्याचे बघा आता आतापर्यंत आपण कुटुंबाचं पाहिलं. आता आपण पाहतो सार्वजनिक गोष्टी, की जे कुटुंबातली बदलाच्या व्यतिरिक्त जे परिसराचे बदल असतात, ते सर्वांनी मिळून घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये कोण आलं? याच्यामध्ये आपल्या घरातले सोडून जे घरातलं 1 किंवा 2 व्यक्ती आणि आपल्या परिसरात, आपल्या आजूबाजूमध्ये किंवा आपल्या परिसरात जे सर्व लोकं व्यक्ती राहतात, त्यांना विचारात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्या गोष्टीची मांडणी केली जाते. तो विषय समोर ठेवला जातो, की आपल्या परिसरामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या भागामध्ये आपल्याला आपल्याला नक्कीच एक डब्बा ठेवायचा आहे. आपल्याला एक पाण्याची सुविधा करायची आहे. पाणी पुरत नाहीये. येणाऱ्या-जाणाऱ्यांना पाण्याची सुविधा करायची आहे. येणाऱ्या-जाणाऱ्यांना म्हणजे आपल्याला परिसरात झाडं लावायची आहेत. म्हणजे ह्या सर्व गोष्टीची काय केली जाते, तिथे मांडणी केली जाते, की जे हर एक व्यक्तीला त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो, उपयोगी ठरू शकतो आणि मग अशा प्रकारे त्या गोष्टीवर बसून एक मीटिंग घेतली जाते, तो चर्चा ठेवते. त्या चर्चेमध्ये ते विषय मांडले जातात आणि त्या चर्चेमध्ये हर एक व्यक्तीला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. आपले निर्णय सांगायचं देखील स्वातंत्र्य आहे. म्हणजे हर एक व्यक्ती आपलं मत मांडू शकतो आणि सर्वांच्या विचारांची जी मांडणी जेव्हा तिथे होते, मग तेव्हा ती साखळी तयार होते आणि त्याच्यातून एक निष्कर्ष तयार होतो आणि मग एक निर्णय होतो. निर्णय लगेच होत नाही. सर्वांना बोलल्यावर, सर्वांचे विचार मांडणी झाल्यावर, तेव्हा हर एक मतं एकमेकांशी जुळल्यानंतर मग एक निर्णय ठरला जातो आणि त्या निर्णयानुसार हर एक काम पुढे करण्यास सुरुवात होते. तसं तुम्ही इथे पाहू शकता, की सर्वांनी मिळून जो निर्णय घेतात, तो निर्णय नंतर अंमलात कशाप्रकारे आणावा हे देखील पाहिले जाते. आपण निवडून दिलेले सरकार सार्वजनिक प्रश्नाबाबतचे निर्णय घेते, की बघा आपण निवडून दिलेलं जे सरकार आहे, की जे कोणतं सरकार आहे, कोणतेही असो XYZ, ते सरकार ते काम करत आहे की नाही याबाबत देखील आपण जागरूक राहणे हे सामान्य नागरिकाचं कर्तव्य आहे, की जे सरकारने आपल्याला निवडून दिले त्या प्रश्नाबाबतचे निर्णय काय आहेत. म्हणजे त्या निर्णयाबद्दल बघा निवडून दिलेले सरकार सार्वजनिक प्रश्नाबाबतचे निर्णय घेते का, की म्हणजे आपण ज्याला निवडून दिले ते सरकार आपल्या बाबतचे म्हणजे जे आपले जो आपला समाज आहे, जे काही आपण जिथे राहतो त्या गोष्टीची त्यांनी जी आश्वासनं केली आहेत, त्याबाबत स्वच्छतेच्या बाबतीत असू द्या किंवा लाईट बिलच्या बाबतीत असू द्या किंवा अजून झाडे लावण्याच्या बाबतीत असू द्या, ते निर्णय सरकार घेत आहे की नाही, या गोष्टी देखील आपण म्हणजे बघितल्या जातात, की त्या गोष्टीकडे देखील लक्ष दिलं जातं, की ज्यांना आपण निवडून दिलंय ते लोकं त्या गोष्टीची काळजी घेत आहेत का? ते निर्णय अंमलात आणत आहेत का? हे देखील पाहिलं जातं. म्हणजे बघा, जर तोच निर्णय जर बघा आपल्याला इथे तुम्हाला दिसत आहे, तर एखादा जर सरकारने जर एखादा निर्णय घेतला आणि तो निर्णय जर आपल्याला मान्य नसेल, तर तोच निर्णय आपण काय करू शकतो? पुढे तो आपण त्यांना स्पष्ट सांगू शकतो, की एकदा कागदोपत्री व्यवहाराच्या द्वारे त्यालाच बोलतात आपलं मत आपण नोंदवू शकतो, की आम्हाला हा निर्णय मान्य नाही. त्यासाठी समाजाची आपली युनिटी हवी, एकनिष्ठता, एकत्रितपणा हवा आपला. आपण संघटित असलो पाहिजे, की जर मला हा निर्णय माहित नाही, फक्त मला एकट्याला मान्य नाही आणि मी जर एक कागद दिला तर तो अमान्य होईल. पण त्याचबरोबर जर आम्ही सर्वांची जी एकजूट आहे, एकनिष्ठता आहे आणि आपण एकत्रितपणे येऊन जर त्या गोष्टीचा आपण ठराव केला, त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या केल्या, तर तो आपण दाखवू शकतो, की अरे आम्हाला हा निर्णय मान्य नाही. सरकारने घेतलेला एखादा निर्णय अयोग्य वाटला, त्याबाबत आपण आपले मत नोंदवू शकतो. जरुरी नाही, की जर सरकारने जो निर्णय घेतला आहे, तर तो ठीक आहे, त्यांच्या हिशोबाने तो चांगला असूही शकतो. पण तरी पण जर तो एखाद्या शाळेबाबत निर्णय घेतला असेल आणि तो त्यांना सरकारला योग्य वाटत असेल, परंतु जर शाळेतल्या शिक्षकांनी येऊन जर त्यांना वाटलं की नाही, जर हा निर्णयामुळे जर मुलांवर जर वेगळा परिणाम होत असेल, जर मुलांचं अटेन्शन राहणार नाही, असं जर त्यांना वाटत असेल, तर सर्वजण एकत्रित येऊन त्या निर्णयाबद्दल एक ठराव मांडतात आणि ते त्यांचं मत एका रजिस्टरद्वारे ते काय करू शकतात, आपले मत नोंदवू शकतात आणि सरकारला हे कळू शकतात, की आम्हाला हा निर्णय तुम्ही घेतलेला आम्हाला अमान्य आहे. याचा देखील आपल्याला काय आहे, सांगण्याचा निर्णय आहे, अधिकार आहे. हे देखील मुलांनो आपण इथे लक्षात घेऊ, की आपण बोलू शकतो, की असं नाही की आपल्याला पटलं नाही तरी आपण बोलू शकतो, असं होत नाही.
अशा प्रकारे निर्णय आपण सहभागी होऊ शकतो आणि अशा प्रकारे आपण जसं कुटुंबात तसंच आपण बाहेरच्या गोष्टीमध्ये देखील सहभागी होऊ शकतो. आता आपण पाहणार आहोत प्रामाणिकपणा व अप्रामाणिकपणाचे परिणाम. आता मुलांना तुम्हाला माहिती आहे लहानपणापासूनच तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे की प्रामाणिकपणे आपल्याला राहायचं आहे. अप्रामाणिकपणा आपल्याला राहता कामा नाही. बघा तुम्हाला पहिल्यापासूनच सांगितलंय की प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणा म्हणजे काय, की जसं शाळेमध्ये तुम्हाला शिकवलंय की आपल्याला पहिल्यापासून तुम्ही प्रामाणिक राहणं फार गरजेचं आहे. जर प्रामाणिकपणा वृत्ती तुमच्यामध्ये असेल तर तुमच्या जीवनातील हर एक गोष्ट तुम्हाला पुढे ही ही तुमच्यासाठी ही खूपच चांगली ठरणार आहे, की प्रामाणिक राहिल्याने तुम्हाला एक प्रकारची शिस्तबद्धता होणार आहे. बघा, आता जर इथे तुम्हाला जसं चित्रामध्ये दिसत आहे, की आपल्या हातून बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात. बरोबर आहे. शेवटी मनुष्य हा कधीतरी चुकतो. बरोबर आहे. पण आपल्या हातून कधीतरी एखादी गोष्ट चुकू शकते, चुकून घडू शकतं. कोणी व्यक्ती ही मुद्दाम करू शकत नाही. बरोबर. तुमच्या हातून पण जर एखाद्या वेळेस समजा एखादी काचेची बरणी ही फुटू शकते मुलांना. बरोबर आहे. मग त्यावेळेस आई खूपच ओरडते का? नाही, थोडं ओरडून सोडून देते. बरोबर आहे. तर एखादी गोष्ट तुमच्याकडून चुकून होऊ शकते. तसंच मनुष्य आहे. एखादी गोष्ट चुकून घडते. तर ते बरी वाईट गोष्ट घडत असताना आपण काय विचार करू, की आपल्या हातातून जर एखादी गोष्ट घडली आहे, ती चुकून घडते की घडते, तर त्याच्या वेळेस त्या पुढची क्रिया काय असली पाहिजे. तर कधी चुकाही होतात आणि त्या चुकासाठी आपल्याला कधी-कधी जेलमध्येही जावं लागतं. ज्या चुका होतात त्याच्यामुळे आपण जाऊ शकतो त्यामध्ये. त्याच्यामुळे जर ती चूकच आपण न केली तर आपण त्याच्यामध्ये जेलमध्ये नाही जाणार. म्हणून आपल्याला नेहमी प्रामाणिकपणे राहायला पाहिजे, खरं बोललं पाहिजे. प्रामाणिकपणा म्हणजेच काय? आपण जर खरेपणाने वागण्याची खरेपणाने वागणे हीच आपल्या जीवनामध्ये हे ध्येय ठेवलं पाहिजे. एखादी जर चूक झाली आणि जर ती आपल्या लक्षात आली, तर ते काय केलं पाहिजे? त्याविषयी आपण आपल्या आई-वडिलांशी बोललं पाहिजे, आपल्या मित्र-मैत्रिणींशी बोललं पाहिजे आणि त्या गोष्टीची मनमोकळेपणाने त्या गोष्टी चर्चा केली पाहिजे, की "अरे, माझ्या हातून अशी-अशी चूक झाली आहे आणि ती माझ्याकडून नकळतपणे झाली आहे. तर आता त्याच्यावर मी काय केलं पाहिजे?" तुम्ही समोरच्यांशी मनमोकळेपणाने बोललं गेलं पाहिजे. जे आपली समोरची, जी आपली जवळची व्यक्ती आहे, जे घरातील आई आहे किंवा आजी आहे, बाबा आहेत, या सगळ्यांशी आपण काय केलं बोललं पाहिजे. जर एखादी चूक झाली पण असेल, तर त्याविषयी आई-वडिलांशी म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं, की प्रत्येकाशी बोला. जे आपल्या जवळचे आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोलून मनमोकळ्याने तुम्ही तुमच्या मनातील जो दोष आहे, तो काय केला पाहिजे? काढला पाहिजे. यातून आपल्याला काय झालेली चूक सुधारण्याची संधी मिळते. बरोबर. जर चूक झाली तर आपण तिथेच ती कुरवाळत नाही बसायची, की माझ्या हातून चूक झाली, आता मी काय करायचंय? तर ती चूक सुधारण्याची आपल्याला काय मिळाली पाहिजे? ती संधी पण मिळत असते आणि आपला प्रामाणिकपणा दिसून येतो, की जे प्रामाणिकपणा काय दिसून येतो, की चला तुमच्या हातून एखादी चूक झाली आहे, हे तुम्ही मान्य करता, कबूल करता. परंतु मग म्हणूनच मग आपल्याला कळतं, की नाही बाबा त्याने प्रामाणिकपणे कबूल केले, की माझ्या हातून ही गोष्ट चुकली आहे, चुकून झाली आहे आणि मग त्याच्यातूनच आपण पुन्हा काय होतो, आपल्याकडे प्रामाणिकपणा हा गुण हा दिसून येतो आणि मग आपल्याला हॅपी वाटतं, फील वाटतं, आनंद वाटतो, की अरे, की मी सांगितलंय आता तुम्हाला मोकळं-मोकळं वाटतं. त्याचबरोबर आपले काम सचोटीने करणे आवश्यक आहे. सचोटीने करणे म्हणजे काय, की एखादे काम तन्मयतेने करणे, की पूर्ण जीव टाकून करणे, की एखादी गोष्ट जर मला आवडते, तर त्या गोष्टीमध्ये आपली परिपूर्णता देणे. त्याला काय बोलतात? सचोटीने असं बोलतात. जसं तुम्हाला एखादं ड्रॉइंग काढायला आवडत असेल, तर ते ड्रॉइंग करत असताना, चित्रकला करत असताना तुम्ही त्याच्यात एवढे रंगून जाता, की जर तुम्हाला मम्मीने, आईने आवाज जरी दिला, तरी तुम्ही बोलता, "हां, थांब थोड्या वेळाने." थोडा वेळ बोलता तुम्ही तो पूर्ण चित्र पेन्सिलने काढता, ते पूर्ण रंगवता आणि मग तेव्हा तुम्ही शांत होता. की बरोबर म्हणजे तुम्ही ते काम इतक्या सचोटीने करता, तन्मयतेने करता, की त्या कामामध्ये पूर्ण रंगून जातात. तसंच तुम्ही जे काही काम करत असाल, त्या कामामध्ये देखील तुम्हाला काय करायचं आहे, ते काम परिपूर्णतेने करायचं आहे. पूर्ण मनापासून ते काम करायचं आहे. आता बघा इथे तुम्हाला हर एक प्रकारची नाती दिसत आहे. तुम्हाला हे पूर्ण नातं दिसत आहे. इथे तुम्हाला पूर्ण परिवार आहे, की त्या परिवार जसा हा परिवार आहे तसाच तुमचा देखील परिवार आहे की नाही मुलांनो? नक्कीच आहे. बरोबर? की तिथे तुम्हाला आजी आहे, बाबा आहे, आई आहे, वडील आहे, मावशी, काका, आत्या आणि सर्व त्यांचीही मुलं आहेत. हा सर्व खूप मोठा परिवार आहे. बरोबर आहे? आणि या परिवारामध्ये आपण जो पेट पाळतो तो देखील याच्यामध्ये आहे. तर आपण असे नात्यामधील परस्पर विश्वास कसोशीने जपणे व कोणाचंही फसवणूक न करणे हे सुद्धा प्रामाणिकपणाचे लक्षण आहे. की बघा जेव्हा जिथे नातं येतं, हर एक प्रकारचं नातं आहे. काका, आत्या, मामा, मावशी जे सर्व नाते आहे, या नात्यामध्ये आपण विश्वास जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर आहे? की कोणालाही फसवलं गेलं नाही पाहिजे आणि जर जिथे फसवणं झालं तिथे अप्रामाणिकपणा येतो. जर तुम्हाला
तुम्ही एकमेकावर जेव्हा विश्वास टाकता आणि जेव्हा खरेपणाने वागता, तेव्हा तुम्ही प्रामाणिकपणाचं इथे काय दिसून येतं? लक्षण दिसून येतं. म्हणून या पूर्ण परिवारामध्ये आपण एकमेकांवरती काय केलं पाहिजे? प्रेम, आपुलकी आणि विश्वास जपला तर आपल्याला आपोआपच प्रामाणिकपणाचं देखील याच्यामध्ये काय येतो? गुणवृत्ती तुमच्यामध्ये दिसून येते. जेव्हा आपण सर्वांशी काय राहतो? प्रेमाने, आनंदाने राहतो, तेव्हा सर्व गोष्टी आपल्यामध्ये काय येतात? प्रामाणिकपणा गुण येतो. प्रामाणिकपणा आपल्याला काय करतो? निर्भय बनवतो, की जेव्हा समोरच्या जेव्हा जगामध्ये जातो आणि जगामध्ये वावरतो, तर मला माहिती आहे मी प्रामाणिक आहे. जर मला कोणतीही गोष्ट भुरळ घालू शकत नाही. प्रामाणिकपणा मला निर्भय करतो म्हणजे काय? की मला कोणत्याही गोष्टीचा भय नाहीये. कोणी किती गोष्टीचं मला देण्याचा प्रयत्न केला तरी मी माझ्या तत्वांशी, माझ्या मूल्यांशी काय आहे? प्रामाणिक आहे, हे त्याला माहिती आहे आणि त्याच्यामुळे तो काय करतो? तो रिलॅक्स असतो, तो निर्भय असतो. म्हणजे त्याला निर्भयचा अर्थच काय? की त्याला कोणत्याही प्रकारचं भय नाही.